नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज या व्हिडिओमध्ये मी देवघराची साफसफाई कशी करावी, कोणत्या दिवशी करावी, देव कशा पद्धतीने साफ करावेत, त्याचबरोबर देवघरातील ड्रॉवर कसे ऑर्गनाइज करावेत याबद्दलची माहिती मी शेअर करणार आहे. मी कशा पद्धतीने माझी देवघराची मांडणी केलेली आहे, देवघरातील सामान कशा पद्धतीने ऑर्गनाइज केलेलं आहे, हे देखील तुम्हाला बघायला नक्की आवडेल. त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर देवघराची साफसफाई करायची म्हटलं की सुरुवात जी आहे ती देवांपासूनच होते. तर सगळे देव जे आहेत ते मी काढून घेतलेले आहेत. देव जे आहेत ना, ते क्षारयुक्त पाण्यामुळे ना देव असे काळवंटात. तसं मी प्यायचं पाणीच वापरते, कारण त्यामध्ये थोडेसे क्षार जे आहेत ते कमी असतात. पण तरी देखील आपण देवांना जे गंध, कुंकू, अक्षता वगैरे अर्पण करतो, त्यामुळे देवांना थोडंसं स्वच्छही करत राहावं लागतं. नाहीतर असे काळवंडलेले देव जे आहेत ते आपल्याला बघायलाही छान वाटत नाही आणि तेवढी देवपूजा प्रसन्न वाटत नाही. त्यामुळे 8 दिवसातून 15 दिवसातून अशी स्वच्छता करणं खूप महत्त्वाचं आहे. तर सगळे तांदूळ वगैरे जे आम्ही वापरते ना, ते काढून घेते अशा प्रकारे. बऱ्याच जणींच्या कमेंट येतात की तुम्ही अन्नपूर्णा देवीच्या खाली ठेवलेले तांदूळ किंवा मंगलकलशाच्या खाली आपण जे तांदूळ ठेवतो त्याचं काय करता? तर ते तांदूळ ना मी पक्ष्यांना खायला घालते. कारण हे तांदूळ तुटलेले, फुटलेले असतात आणि उगाच असं निर्माल्यात वगैरे फेकून देण्याऐवजी आपण जर ते पक्ष्यांना खायला दिले तर आपल्या हातून अन्नदान देखील घडतं. जर ते तांदूळ चांगले असतील तर धुवून स्वच्छ त्याचा भात देखील करता येतो किंवा तुम्ही खीर देखील बनवू शकता. पण ते उघडे असतात तांदूळ देवघरामध्ये, त्यामुळे शक्यतोवर ते पक्ष्यांनाच खायला घालावेत. आता देवघराची पूर्ण साफसफाई करायची, तर त्याआधी मी देवांना साफ करून घेणार आहे. जेणेकरून देवघराची साफसफाई होईपर्यंत देव जे आहेत ते सुकतात. म्हणजे ओले देव जे असतात ना, ते पूर्ण ड्राय झाल्यानंतरच मगच आपण देवघरामध्ये त्यांची मांडणी करू शकतो. काही पितळेचे देव आहेत माझ्याकडे, काही चांदीच्या मूर्त्या आहेत. तर पितळेचे देव साफ करण्यासाठी सध्या ना मी हे व्हिमचं लिक्विड वापरते, जे ब्रास आणि म्हणजे पितळेच्या वस्तू वगैरे क्लीन करण्यासाठी खूप इझी पडतं. याऐवजी तुम्ही पितांबरी वगैरेचा वापर करू शकता, भैया पावडर वापरू शकता. पण मला हे सोपं वाटतं, कारण जस्ट एक स्प्रे केला की देव जे आहेत ते स्वच्छ होतात. तुम्ही बघू शकताय. तर असं चोळून घ्यायचं हाताने किंवा तुम्ही ग्लोव्हजचा पण वापर करू शकता. मला तरी हाताला काही इजा वगैरे झालेली नाही. कारण जसं विम लिक्विड असतं ना, अगदी तसंच हे लिक्विड आहे. त्यामुळे अगदी सोप्या पद्धतीने देव स्वच्छ करण्याची ही पद्धत मला वाटते आणि नवीनच लॉन्च झालेलं आहे विमचं. आणि कुठलाही स्पॉन्सर्ड व्हिडिओ नाही. मी स्वतःच्या पैशाने हे विकत घेतलेलं आहे आणि मला ते प्रॉडक्ट आवडलं म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करत आहे, की तुम्हाला जर हे घेण्याची इच्छा असेल, कारण बऱ्याच जणींना वेळ नसतो देव स्वच्छ करण्यासाठी वगैरे. पण कधीतरी देव स्वच्छ करायची वेळ आलीच तर अशा पद्धतीने तुम्ही देवांवरती हा स्प्रे केला की तुमचे देव जे आहेत ते अगदी सेकंदात क्लीन होतात. फारसं तुम्हाला याला घासत बसावं लागत नाही. पितांबरी किंवा भैया पावडर जरी तुम्ही वापरली ना, तर बराच वेळ देव जे आहेत ते घासावे लागतात. पण याने अगदी सेकंदातच तुमचे देव जे आहेत ते क्लीन होतात. तांब्या पितळाचे देव स्वच्छ करण्यासाठी हे खूप छान ऑप्शन आहे. त्यामुळे नक्कीच तुम्ही हे वापरू शकता. तर श्रीयंत्राच्या मध्ये ना कुंकू जाऊन बसतं, ते क्लीन करण्यासाठी मी ब्रश वापरते आणि तो देवासाठीचाच ब्रश आहे. कारण इथे कमेंट येऊ शकते की ताई तुम्ही ब्रश वगैरे कसं काय वापरता? कारण काय होतं की किती नाही म्हटलं तरी अशा वस्तूंचा वापर करावाच लागतो. पण अगदीच टोकदार किंवा धारदार वस्तू मी वापरत नाही देवांना स्वच्छ करण्यासाठी. आणि देव स्वच्छ करण्यासाठी किचनमध्ये आणण्याचं कारण म्हणजे देवघर आणि किचनमध्ये बरंच अंतर आहे. मग पाणी सतत आणावं लागतं. म्हणून मग मी इथे सिंकमध्येच एक मोठी जी म्हणजे परात आहे, तिथे देवांची स्वच्छता करते आणि एक बास्केट ठेवत असते, जेणेकरून धुतल्यानंतर ना देव लगेचच मला तिथे स्वच्छ करून ठेवता येतील आणि त्या बास्केटमध्ये सगळे जे भांडे आहेत देवघरातील ते लगेचच सुकतात आणि भांडे बघा किती क्लीन होत आहे. आणि हा मंगल कलर जो आहे ना, तर हा तांब्याचा आहे. याला मी त्याच लिक्विडने क्लीन केलं, किती क्लीन निघालाय बघा. पण आता हे चांदीचे देव जे आहेत ना, ते तुम्ही कितीही कोलगेट पावडर वापरा किंवा कोलगेटचं पेस्ट वापरा, त्याने हे इतके क्लीन होत नाही जेवढे ते सिल्वर क्लीनिंग लिक्विडमुळे होतात. आणि माझ्याकडे जे रुपेरीचं सिल्वर क्लीनिंग लिक्विड आहे ना, त्याचे 2 ते 3 थेंब टाकले की हे देव जे आहेत ते स्वच्छ उजळून जातात. फारसं तुम्हाला मेहनत घ्यावी लागत नाही. आणि देवघर स्वच्छ करणं किंवा देवांची स्वच्छता करणं, कितीही कमी देव असले ना, तरी बराच वेळ जातो. त्यामुळे वेळ वाचवण्यासाठी हे बेस्ट ऑप्शन वाटतं मला.
आणि किचनमध्ये देव वगैरे स्वच्छ करू नये असं म्हणतात. पण आता कधी-कधी काय होतं, की सगळं पाणी तिथे न्यायचं आणि तिथे मग भरपूर असा राडा होऊन बसतो. त्याच्यापेक्षा उभं राहून आपण किचन ओट्यावरती आपले देव स्वच्छ करू शकतो. जेवढी होईल तेवढी नियम पाळायचे, जे नाही झाले ते सोडून द्यायचे, कारण आपला शेवटी भाव महत्त्वाचा असतो, नाही का? आता देव सुकत आहेत तोपर्यंत म्हटलं चला देवघर स्वच्छ करून घेऊया. तर कधीही स्वच्छतेचा काय नियम आहे, की वरूनच स्वच्छता सुरू करावी. तर वरून स्वच्छता केल्यामुळे काय होतं, की वरची जी धूळ आहे ना, ती खाली पडते आणि मग तुम्ही खालची स्वच्छता केली, की सगळं क्लीन होऊन जातं. आता पायऱ्या वगैरे सगळ्या काढून घेतलेल्या आहेत आणि देवघर जे आहे ना, ते वरचेवर स्वच्छ करत राहावं लागतं. हे लाकडी देवघर आहे, पण बरीचशी धूळ यावरती जमा होते. रोजच्या रोज एवढं डीप क्लीनिंग होत नाही, पण 8 दिवसातून वगैरे अशी स्वच्छता मी करत असते. देवांना उजळवण्यासाठी पण एक स्पेशल डे असतो. त्याच दिवशी देवांना उजळू शकता, पण त्या दिवशी जर तुमची मासिक पाळी आली किंवा इतर काही अडचण आली आणि मग देव तसेच ठेवायचे का? तर तसं न करता तुम्हाला योग्य वाटेल त्या दिवशी मग तुम्ही देवांची स्वच्छता करू शकता. बघा असं म्हणतात, की ज्या दिवशी आपण देव साफ करतो ना, त्या दिवशी देवांना उपवास घडत असतो. त्यामुळे देवांना स्वच्छ करण्यासाठी देखील एक विशेष दिवस नेमून दिलेला आहे. त्या दिवशी किंवा तुम्हाला ज्या दिवशी वाटलं, त्या दिवशी तुम्ही देवघराची स्वच्छता करू शकता. फक्त गुरुवारी देवघराची स्वच्छता करू नये, कारण गुरुवारचा दिवस जो आहे ना, तो भगवान श्री हरिविष्णूंचा दिवस असतो. या दिवशी देवी लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये होतं आणि आपल्या घरातील जी धूळ असते, धुळीच्या स्वरूपामध्ये असलेली लक्ष्मी ती घराबाहेर घालवू नये असं म्हणतात. म्हणून गुरुवारच्या दिवशी फरशी देखील पुसत नाहीत आणि फारशी साफसफाई करत नाहीत. तर आता प्रत्येकाचं मानणं मानण्यावरती आहे. जेवढं शक्य होईल तेवढं करायचं. जे नाही जमलं ते सोडून द्यायचं, कारण बऱ्याचशा मैत्रिणी वर्किंग असतात. त्यांना सगळे नियम पाळणं शक्य होत नाही आणि शेवटी आधी सांगितल्याप्रमाणे तुमच्या मनातील भाव हा खूप महत्त्वाचा आहे. पण स्वच्छतेतूनच देवत्व प्रकट होत असतं. त्यामुळे स्वच्छता ही वेळोवेळी करत राहावी. तर झालेली आहे देवघराची क्लिनिंग वगैरे. आता देवघरातील ड्रॉवरमध्ये मी काय काय ठेवते, तर सगळ्यात खाली ना मी गाईच्या शेणाच्या गौऱ्या ज्या असतात ना त्या ठेवलेल्या आहेत. मला अधूनमधून लागतात. त्याच्यावरती मी धनलक्ष्मी कुंचम ठेवलेलं आहे. ती सेवा माझ्याकडून आता होत नाही, कारण हेल्थ इश्यूज आहेत. पण मी इथे ठेवली आहे. जेव्हा मला असं वाटलं एखाद्या पौर्णिमेला मी करू शकते, तेव्हा मी करत असते. आणि ह्या पितळेच्या डब्यामध्ये मी वाती ठेवलेल्या आहेत. तो मला सासूबाईंनी दिला आहे. आणि मला पितळेच्या वस्तू जमा करायला खूप आवडतं, पण त्याला साफ करणं देखील तितकंच अवघड आहे. आणि हे एक ऑर्गनायझर आहे माझ्याकडे. यामध्ये सेक्शन्स आहेत. यामध्ये सगळे पूजेसाठी लागणारे खारीक, खोबरं, बदाम वगैरे मी ठेवत असते. खोबरं सध्या संपलंय, कारण ते खराब झालं होतं म्हणून टाकून दिलं. पण इतर गोष्टी मी ठेवलेल्या आहेत आणि ह्या काही वस्तू ज्या आपण सकारात्मक ऊर्जा घरामध्ये राहावी म्हणून वापरत असतो. ज्यामध्ये पिवळी मोहरी असेल, लवंग असेल, विलायची यासारखे खडे मसाले जे लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत. स्टीलच्या डब्यामध्ये मी फुलवाती ठेवल्यात, कारण तूप जर खूप थिजलं असेल तर ते लगेच गरम करता येतं गॅसवरती. आणि कापूर ठेवलेला आहे आणि हा एक डबा आहे. यामध्ये ना हळदी, कुंकू, अक्षदा, गुलाल, त्याचबरोबर शेंदूर आणि अत्तरच्या बाटल्या, तसंच ₹1 नाणी वगैरे असं ठेवते. कारण मग एकाच डब्यामध्ये असल्यामुळे ना काढायला आणि ठेवायला सोपं जातं म्हणून. आणि त्यानंतर मग इथे छोट्या-मोठ्या वस्तू जसं की अगरबत्ती असेल, धूप असेल किंवा वाती एक्स्ट्राच्या ज्या विकतच्या आहेत त्या, आणि माझं हे लायटर जे दिवा लावण्यासाठी मी वापरते. तर अशा पद्धतीने मी इकडच्या साईडचा ड्रॉवर ऑर्गनाइज केला आणि इकडे फार काही नसतं. पण जी धूपदाणी आहे किंवा दिवे आपण रोज संध्याकाळी तुळशीसमोर लावतो ते, किंवा देवासाठीचा नैवेद्य ज्यामध्ये कधी फुटाणे असतात, कधी गूळ ठेवलेला असतो, कधी खडीसाखर ठेवलेली असते. म्हणजे नैवेद्य पण मी बदलत राहते. तसे ड्रायफ्रुट्स पण असतात, पण आता संपले होते नेमके. आणि हे जे 2 डब्बे तुम्हाला दिसताय ना रिकामे, यामध्ये मी वाती ज्या असतात ना अर्धवट जळालेल्या, त्या जमा करते आणि एका दिवशी मग ते सगळ्या मी एकत्रितपणे जाळून टाकत असते. सामान जे आहे ना, जेवढं कमी ठेवता येईल तेवढं कमी ठेवायचं. आता या ड्रॉवरमध्ये आहे तेवढंच सामान माझ्याकडे आहे का? तर नाही, माझ्याकडे अजूनही भरपूर सामान आहे, पण मी ते सेपरेट एका कपाटात ठेवलेलं आहे. व्यवस्थित ठेवले. इथे त्याच वस्तू ठेवल्या ज्या मला रोजच्या वापरासाठी लागतात. रोज देवपूजा असेल किंवा अधूनमधून सणवार वगैरे आले तर त्यासाठी लागणारं साहित्य मी इथे ठेवले. विशेष पूजा असेल, सत्यनारायण वगैरे, किंवा दिवाळीचं लक्ष्मीपूजन असेल त्यासाठी लागणारे दिवे, समया वगैरे सगळं मी व्यवस्थित ठेवलेलं आहे. कारण ते यामध्ये बसत नाही. एका ठिकाणी सगळं ठेवलं की खूप गर्दी होऊन जाते. त्यामुळे सुटसुटीत आणि जितकं कमी सामान ठेवता येईल ना, तितकं मी या ड्रॉवरमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करते. त्याच्या वरच्या ड्रॉवरमध्ये पोथ्या आणि
माझी जपमाळ वगैरे ठेवलेली असते. आधीच्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही जी सेवा करताय किंवा तुमची जपमाळ जी आहे ती कोणालाही दिसू देऊ नये, तुमची पूजाही कोणाला दाखवू नये. पण जर तुम्ही कोणाला मार्गदर्शन करत असाल तर अशा वेळेस तुमची पूजाविधी तुम्ही दाखवू शकता, यामुळे देखील दोष लागत नाहीत. तर देवघरातील सामानाची मांडणी कशी करते वगैरे आणि देवघर साफ कसं करते ही माहिती मला आज तुमच्यासोबत शेअर करायची होती, म्हणून मला हा व्हिडिओ शेअर करणं महत्त्वाचं होतं. बाकी इतर सेवा वगैरे तुम्ही गुप्त पद्धतीनेच कराव्यात, हीच माहिती मला शेअर करायची होती. आणि देवघराची स्वच्छता कोणत्या दिवशी करावी तर पहा, एकादशीच्या दिवशी देवांना साफ करावं असं म्हणतात. कारण एकादशीच्या दिवशी सर्व देवी देवतांचा उपवास असतो, त्यामुळे या दिवशी जर तुम्ही देवांना साफ केलं तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे दोष लागत नाही. आणि या व्यतिरिक्त तुम्ही चतुर्थीला देखील देवांना साफ करू शकता, पण गुरुवारच्या दिवशी देवांची साफसफाई करू नये. इतर दिवशी तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही नक्की साफ करा. देवांना उपवास घडतो, त्यासाठी देवांना एखादा गोडाचा पदार्थ दाखवा, जेणेकरून तुम्हाला दोष लागणार नाही. आजची ही अतिशय छोटीशी माहिती मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर केलेली आहे, ज्यामध्ये देवघरातील देव जे आहेत ते कशा पद्धतीने साफ करावेत, देवघरातील सामान जे आहे ते ड्रॉवरमध्ये मी कशा पद्धतीने ऑर्गनाईज केलेलं आहे हे शेअर केलेलं आहे. यातील एखाद्या प्रॉडक्टची लिंक तुम्हाला हवी असेल तर मी प्रॉडक्ट टॅग केलेले आहेत, तुम्ही नक्की चेकआउट करू शकता. अशा पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असतील तर हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि आजचा हा व्हिडिओ आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. हाईप बटनलाही प्रेस करा, जेणेकरून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. आणि तर आजची ही देवपूजा व्हिडिओ शूट करत करत देवपूजा केली, त्यामुळे मला बराच वेळ लागला, पूजेला देखील उशीर झाला, पण हरकत नाही. भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी